हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, MPSCची एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्या रिझल्टची सर्वजण वाट बघत होते तर तो रिझल्ट आलेला आहे. MPSCने जी काही कोर्ट केस पेंडिंग होती तर तिच्या मिळालेल्या जजमेंटनंतर MPSC ग्रुप सी मधील टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क टायपिस्टची जनरल मेरिट लिस्ट पब्लिश केलेली आहे. त्याच विषयीचा हा व्हिडिओ आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की जी 2023 ची टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क टायपिस्ट साठीची परीक्षा आहे तर तिचा परीक्षा होऊन स्किल टेस्ट होऊन देखील अद्याप रिझल्ट लागलेला नव्हता. याचं कारण म्हणजे कोर्टामध्ये त्या संबंधी याचिका दाखल झाल्या होत्या आणि वेळोवेळी कोर्टाच्या तारीख पे तारीख अशा काही घटना सुरू होत्या आणि त्यामुळे रिझल्ट बऱ्याच वेळा डिले होत होता. तर आत्ता लिपिक टंकलेखक संबंधी सर्व याचिका फेटाळून स्थगिती तसेच अंतरिम दिलासा देण्यास नकार देत मॅट न्यायालयाने आयोगाच्या बाजूने निकाल दिलेला आहे आणि उच्च न्यायालयात जाण्यासाठी स्टे आणि अंतिम दिलासा देण्यात यावा ही मागणी देखील कोर्टाने फेटाळून लावलेली आहे आणि पूर्वी दिलेला जो दिलासा होता तो पण रद्द करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हे जजमेंट पास होऊन आयोगाने ग्रुप सी संबंधीचा हा निकाल लावलेला आहे. बघा, आयोगाचं आजचं प्रसिद्धीपत्रक तुम्ही इथे बघू शकतात. 11 फेब्रुवारी 2025 चे प्रसिद्धीपत्रक आहे. यामध्ये गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक संवर्ग सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे जनरल मेरिट लिस्ट, ज्याला JML म्हणून तुम्ही बघा. आज आयोगाने लिपिक टंकलेखक म्हणजेच क्लर्क टायपिस्ट आणि कर सहाय्यक म्हणजेच टॅक्स असिस्टंट या दोघही पदांची 2023 च्या मुख्य परीक्षेसाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि तीच आपण आता पुढे बघणार आहोत. तर बघा, इथे क्लर्क टायपिस्टची जनरल मेरिट लिस्ट तुम्ही बघत आहात. जनरल मेरिट लिस्ट जनरली आयोगाची रिझल्ट लावण्याची प्रोसेस जी असते बघा, अगोदर तुमची प्रिलिम्स होते, मेन्स होते, जर क्लर्क टायपिस्टला असेल तर स्किल टेस्ट होते आणि स्किल टेस्ट झाल्यानंतर तुमची जनरल मेरिट लिस्ट येते, त्यानंतर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट येते, त्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट येते. तर अशा प्रकारे हा रिझल्ट लावण्याचा क्रम आहे. तर यातील हा जो टप्पा आहे तो खूप दिवसांपासून न्यायालयामध्ये पेंडिंग होता आणि त्यामुळेच आता त्यावरती रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आयोगाने देखील रिझल्ट म्हणजे जनरल मेरिट लिस्ट पब्लिश केलेल्या आहेत. एकूण जसं की तुम्हाला माहिती असेल 7,000च्या वर या जागा होत्या क्लर्क टायपिस्टच्या आणि ज्यांनी स्किल टेस्ट दिली तर त्यांचे सर्वांचे रिझल्ट या लिस्टमध्ये असतात. आता यातून जे कॅटेगरी वाईज सिलेक्ट व्हायचे आहे ते प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्टमध्ये जातील आणि त्यानंतर जे ऑप्टिंग आउट करतील वगैरे तर त्यातून फायनल सिलेक्शन लिस्ट आयोगाची येईल. तर या यादीमध्ये जे काही लोक आहेत की ज्यांना जागानुसार किंवा कॅटेगरीनुसार पोस्ट मिळत असेल त्यांचं सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ज्यांना काही 1-2 मार्कांनी पोस्ट गेली असेल तर त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, कारण त्यांनी देखील खूप मेहनत केलेली आहे, खूप वेट केलेला आहे. तर त्यांना देखील काहीतरी इन फ्युचर चांगली पोस्ट मिळेल अशीच आपण शुभेच्छा देऊ शकतो. तर ही लिस्ट आहे बघा. यामध्ये एकूण मुलं जर तुम्ही बघितले तर 15,057 आहेत आणि यामध्ये जर तुम्ही टॉपर बघितले तर टॉपरचे मार्क्स आहेत मित्रांनो 166 पेपर 1ला आणि 136 पेपर 2ला, असे एकूण 302 गुण त्यांना आहेत. ओके, सो अशा प्रकारे हा रिझल्ट आहे किंवा जनरल मेरिट लिस्ट आपण म्हणतो ती आहे क्लर्क टायपिस्टसाठी. त्यानंतर जनरल मेरिट लिस्ट टॅक्स असिस्टंटसाठी देखील इथे आहे. यामध्ये सेम कॅन्डिडेट आहे बघा, तर तो पहिल्या नंबरला आहे आणि लास्टला जर तुम्ही बघाल तर या लिस्टमध्ये एकूण कॅन्डिडेट जर आपण बघितले तर 816 आहेत. आता कट ऑफ वगैरे काय लागेल वगैरे हे तुम्हाला जेव्हा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट येईल तेव्हा मेन्सचा हा कट ऑफ दिसणार आहे. ही जी आहे ती जनरल मेरिट लिस्ट आहे. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. बघा, या दोघंही जनरल मेरिट लिस्ट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तिथे लिंक दिलेल्या आहेत, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली गुगल ड्राईव्हमध्ये PDF ओपन करू शकतात. सो तुम्हाला जर या PDF डाउनलोड करायच्या असतील आणि तुमचा रिझल्ट चेक करायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊ शकतात. तिथे गुगल ड्राईव्हच्या लिंक्स दिलेल्या आहेत आणि त्या लिंकवरून तुम्ही ही PDF डाउनलोड करून बघू शकतात. सो आय होप तुम्हाला या MPSCचे अपडेट कळाले असतील आणि रिझल्टची प्रोसेस देखील माहीत झाली असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनलला तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.